मागचा आवाज येत नाही बरं का. राम सिया राम जय जय राम. पहिला सांगितलं मी आपल्या दुःखाची सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी, हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ विघ्न नाश व्हावा यासाठी मंगल केलं जातं. आणि तिसरं आहे की आपण एखादं कार्य सुरुवात केलं ते पूर्णत्वाला जावं म्हणूनही मंगल केलं जातं. विठ्ठल आता मंगलाचे प्रकार. पहिला प्रकार आहे वस्तू निर्देश रूप मंगल. दुसरा आहे नमस्कार मंगल. तिसरा आहे आशीर्वाद मंगल. आणि खरं जर पहिला मंगलाचा प्रकार जर बघायचा झाला वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू नाम परमात्मा, परमात्म्याचा निर्देश करणं, परमात्म्याचा उल्लेख करणं किंवा परमात्म्याचं वर्णन करणं याला वस्तुरूप निर्देश असं म्हणतात. खरं तर आपण कोणतंही कार्य सुरू करत असताना आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे, म्हणजे आपले सर्व कामं पूर्ण होतात. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, आरंभियावडी आदरे आले नाम, आरंभियावडी आदरे आले नाम. कोणतंही कार्य करत असताना सुरुवातीला मंगल करावं आपण. खरं तर सुरुवातीला मंगल केलं पाहिजे. आपण कोणतंही उदाहरण घ्या, महाराज ज्ञानेश्वरी घ्या, सुरुवातीला मंगल आहे ना. आपण हरिपाठ चालू करतो बघा, हरिपाठाच्या आधी काय असतं. आता मी तुमचं लेकरू आहे, मी तुम्हाला उपदेश करावा, आता पुढे येणारच आहे म्हणून मी आधीच बोलतो. हरिपाठ आपण करतो, सुरुवातीला काय असतं महाराज, राम कृष्ण हरी, हे मंगलच आहे महाराज. आपण भजन सुरू करतो, सुरुवातीला रामकृष्ण हरी म्हणतो. कीर्तन चालू करतो, आपण रामकृष्ण हरी म्हणतो. मग आपण रामकृष्ण हरी हे जे मंगल आहे याला आपण उपस्थित असायला हवं की नाही, तुम्ही तुमचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल माझा बोलण्याचा अधिकार नाही, परंतु आम्ही एका गावात नाहीये, आम्ही भरपूर गावामध्ये कार्यक्रम करतो. खरं तर ह्या गोष्टी सगळीकडे बघायला मिळतात असं नाही, परंतु 50% अशा गोष्टी आहेत की श्रोते आधी येऊन बसलेले असतात. विठ्ठल विठ्ठल देवाचं नाव घेणे किंवा संतांचं नाव घेणे याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. खरं जर अजून एक वाक्य असं महत्वाचं आहे, मी असं ऐकलेलं आहे एका साधूच्या मुखातून की आपण देवाचं नाव घ्यावं. आपलं कोणतं जरी कार्य करत असताना आपण देवाचं नाव घ्यावं आणि देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला विघ्न येणार नाही. परंतु त्यांचं वाक्य इतकं गोड आहे, देवांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला विघ्न येणार नाही मान्य आहे, परंतु आपण जर संतांचं नाव जर घेतलं तर आपल्याला विघ्न येणारच नाही. उदाहरण आहे, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आपली प्रतिज्ञा भगवंत मागे ठेवतो, पहिली संतांची प्रतिज्ञा पूर्ण करतो. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याचं वर्णन करणे, निर्गुण परमात्म्याचा निर्देश करणे म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगल. पुढे आहे नमस्कार मंगल. नमस्कार मंगल म्हणजे आपण नमस्कार करतो तो नमस्कार मंगल. नमस्कार करतो आपण, कनिष्ठ भूमिका आपल्याला घ्यावी लागते. सुरुवातीला मी मंगल म्हटलं बघा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हे नमस्कार मंगल आहे. पुढे सांगतात आशीर्वाद मंगल. आशीर्वाद मंगल म्हणजे आपलं कल्याण व्हावं, आपलं रक्षण व्हावं, यासाठी जे मंगल केलं जातं त्याला आशीर्वाद मंगल म्हणतात. आपण जर हे संपूर्ण ग्रंथरचना बघितली माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, सुरुवातीला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा. आपलं खूप मोठं भाग्य आहे की आपल्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं गाथा पारायण चालू आहे. आपला खूप मोठा योग आहे, परंतु हे जो मनुष्य लक्षात घेईल त्याच्यासाठी आहे. खरं तर आपण पारायण केलं पाहिजे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठगमन सोहळा आहे. आपलं परत असा सोहळा येईल आपल्या जीवनामध्ये, सांगता येत नाही. आपलं खूप मोठं भाग्य आहे. खरं तर जे आज बसले नाही त्यांनी उद्या बसण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला काहीच काम जर नसेल तर आपण खरंच बसलं पाहिजे. विठ्ठल 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 श्रीमद
भागवत आपण जर श्रीमद भागवताचं उदाहरण घेतलं तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः या श्लोकामध्ये तीनही प्रकारचं वर्णन केलेलं आहे. सुंदर रचना आहे, बरोबर ना महाराज? तीनही प्रकारचं मंगल केलेलं आहे. वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्कार मंगल, आशीर्वाद मंगल. विठ्ठल संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा आजच्या अभंगातून नमन करतात, मंगल करतात. खरं रामकृष्ण हरी या मंत्राची सफलता, स्वरूपता आणि सुलभता सांगतात. खरं तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं आपण जर जीवन बघायला गेलो तर सर्वांना, आता वेळेअभावी मी ते सांगत नाही, परंतु सर्वांना जीवन माहीत आहे. असे शांती ब्रह्म श्री संत आणि श्रीमंत असणारे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगातून मंगल करतात. खरं तर संत या अवनीतलावर अवतार घेतात, त्यांचं मुख्य प्रयोजन आहे महाराज धर्माचे पाळन करणे, पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे जे तिसरं कारण आहे ना, हे महत्वाचं कारण आहे. नामाचं बीज वाढवण्यासाठी येते. तुकाराम महाराज तर म्हणतात, मी यासाठी इथे आलेलो आहे. एकंदर शिक्का पाठविला एही लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही यासाठी येथे आलेलो आहे. एकंदर शिक्का पाठविला येही लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा या अभंगातून मंगल करतात. महाराज तुम्ही आतापर्यंत 4 ते 5 वेळा बोललात की एकनाथ महाराज मंगल करतात, एकनाथ महाराज मंगल करतात. मंगल करतात महाराज, आपल्याला नामजपही सांगतात, मंगलाचरण करतात. पण कोणत्या नामाचं करतात तर तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण
वा 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 टाळकरी. एकदा या सर्व टाळकरी वृंदासाठी म्हणजे तात्या कल्याण बाबा हार्मोनियम वादक आणि मृदंगाचार्य यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर संगी या कीर्तनाची रंगदेवता सर्वांनी एकत्र येण्यात आहे आणि हे माझ्यावरती असणारं प्रेम आहे. खरं तर बघायला गेलं रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी रामकृष्ण हरी या षडाक्षरी मंत्राचा महिमा सांगतात. रामकृष्ण हरी या मंत्रात जर आपण विचार करायचा झाला तर दोन पार्श्वभूमी आपल्याला या संवादात बघता येतील. एक आहे औपचारिक पार्श्वभूमी आणि एक सांप्रदायिक पार्श्वभूमी. औपचारिक पार्श्वभूमीमध्ये एक कथा आहे. ती कथा आपण स्किप करूयात. ती कथा आहे त्या कथेमध्ये जगतपिता ब्रह्माजी देवर्षी नारद मुनींना एक ऋचा सांगतात या कली काळापासून मुक्त होण्यासाठी. ती ऋचा आहे औपचारिक पार्श्वभूमी अशी आहे. कली संत रणोपनिषदात हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ही ऋचा सांगतात जगतपिता ब्रह्माजी देवर्षी नारद मुनींना. कशासाठी सांगतात? पृथ्वी लोकावर म्हणजे मृत्यू लोकावर कली काळापासून मुक्त होण्यासाठी ऋचा सांगतात. आणि याच ऋचेचं खरं तर आपण जर त्याचं संक्षिप्त रूप जर बघितलं तर रामकृष्ण हरी आहे. आणि एक सांप्रदायिक पार्श्वभूमी सर्वांना माहीत आहे. सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी तुकोबरायांना स्वप्नामध्ये जो उपदेश केला तो मंत्र म्हणजे हाच. बाबाजी या पुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. अनेक प्रकारचे मंत्र आहेत. आपल्याला सर्व मंत्र माहिती आहे. गायत्री मंत्र असेल परंतु आपण इतर मंत्राचा जर विचार केला तर इतर मंत्र जर आपण जर उच्चारायला गेलो आणि जर काही जर चूक झाली आपल्या वाणीतून जर काही दोष आले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. तुकोबरा सांगतात मंत्र चळे पिसे लागते सत्वर अबद्धते फार तरले नामे मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. अहो ज्ञानोबा आहे माऊली ज्ञानोबा आहे. इतर मंत्राची काठिण्यता आणि रामकृष्ण हरी या मंत्राची सौलभ्य सांगत असताना असं म्हणतात अशोची या जपू नये आणि का ते ऐकू नये ऐसी या मंत्राते जग बिहे तरी थोडे फळ थोडे परी शोभने बहु. अशी आपल्याला नारायण नाम नारायण नाम म्हणकारे रे आपल्याला असं सांगतात. म्हणून म्हणतात रामकृष्ण हरी नित्य पदे जो वैखरी. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. संत श्रेष्ठ शांती ब्रह्म महाराज देवाच्या आवडीचा प्रकार सांगताना म्हणतात आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार राधा
देवाच्या आवडीचा प्रकार सांगताना म्हणतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अहो जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात हे गोविंदाचे पवाडे गाणे आहे ना हा तर माझा धंदा आहे. देना राजाने हाची धंदा, देना राजाने हाची धंदा, देना राजाने हाची धंदा, देना राजाने हाची धंदा. हे गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, देना राजाने हाची धंदा, देना राजाने हाची धंदा. ओ गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, देना राजाने हाची धंदा, देना राजाने हाची धंदा. तुकोबाराय म्हणतात गोविंदाचे पवाडे गाणे हा तर माझा धंदा आहे. तीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे असा असणारा नाम जप असा असणारा हा मंत्र आपण वैखरी वाणीने जरी घेतला तरी महाराज म्हणतात तो आपल्यासाठी लाभदायक आहे. नित्यवदे जो वैखरी. पण जर आपण ज्ञानाचा विचार केला ज्ञान जर आपण वैखरी वाणीने घेतलं तर आपण कोट्यावधी जीवन जरी आपण वैखरी वाण्याने जर ज्ञान घेत राहिलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्ञानोबराय सांगतात तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव ऐसेने कोडी एक जन्म जावो न विजय माते. ज्ञानोबराय सांगतात त्याचा काहीही उपयोग होत नाही महाराज. तैसा चित्ती अहंते ठावो तुकोबाराय म्हणतात काही न लगे शिनावे अनेक वेगळा या भावे वाचे उच्चारावे रामकृष्ण गोविंदा असा असणारा मंत्र आपल्या जीवनावर काय परिणाम करतो तर हेच महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. तयाबासी नूरे बाबा, तयाबासी नूरे बाबा, तयाबासी नूरे बाबा, तयाबासी नूरे बाबा, बासी नूरे नासे त्रिविध ताप. पुढे महाराज म्हणतात
नाम तेची परब्रह्म जप यज्ञ तो परम नाम तेची परब्रह्म हे परमात्मा स्वरूप परमात्मा जे आहे नाम नामी यापासून परमात्मा काही द्वैत नाहीये. जसं आकाशाला दुसरी उपमा नाहीये. परी आश्रयो आकाशा आकाशाची का जैसा परी आश्रयो आकाशा आकाशाची का जैसा. माऊली ज्ञानोबराय सांगतात आकाशाची उपमा फक्त आकाशाला देऊ शकतो. पुढे महाराज म्हणतात शेवटी सांगताना एका जनार्दनी जपा रामकृष्ण मंत्र सोपा. तुकोबराय सुद्धा एका ठिकाणी सांगतो बघा हरिपाठामध्ये गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये ज्ञानदेवाप्रमाण नंतर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. एका जनार्दनी जपा रामकृष्ण मंत्र सोपा तयापाशी नुरे पाप नासे त्रिविध ताप. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम